तर मित्रांनो, तुम्हाला एक फॅक्ट सांगतो. यूट्यूबर मुंबईकर निखिल याचे 7 वर्ष आधीचे रोड ट्रिप ब्लॉग हे बंजाराच्या 1000 पटीने चांगले आहेत. तसं बघायला गेलं तर बंजारा हा 7 वर्ष नाही, 14 वर्ष नाही, तर कुठल्याच टाइमलाईनमध्ये फिट बसत नाही. कारण की तो टाइमलेस आहे. टॉर्चर. सक्षम कुलकर्णी गेल्या 20 वर्षांपासून अभिनय करतोय आणि त्याचा अनुभव यामध्ये दिसून येतो. हे फील होतं की कथानक जरी दिशाही नसलं तरी सुद्धा तो होईल तेवढा प्रयत्न करतोय. स्नेहपोंक्षेचा हा दुसरा सिनेमा. यातील त्याच्या ऍक्टिंग, डायलॉग, फेस एक्सप्रेशन याच्यामध्ये काहीच दम नाही. सर्वात बेकार अभिनय जर का कुणी केला असेल तर तो आहे आदित्य धनराज. बाकी भरत जाधव, सुनील बर्वे, शरद पोंक्षे यांचा स्क्रीन टाइम खूप कमी आहे. त्यात स्टोरी आणि डायलॉग वीक असल्यामुळे ते हरवणारे कलाकार असून देखील त्यांच्या अभिनयाची डेप्थ जाणवत नाही. एक तरुण मुलगा पहिल्यांदा दिग्दर्शन करतोय, लिखाण करतोय, तर त्याला मोटिवेट करायला हवं, पण तोच आपल्याला टॉर्चर करतोय. हे बघून खूप वाईट वाटतं की कितीतरी वेल डिझर्विंग मुलं हे एका संधीची वाट बघत असतात आणि ज्याला आयतं मिळतंय तो डिझास्टर बनवतोय. शेवटी एक गोष्ट सांगू इच्छितो, रायटर हा सिनेमाचा बाप असतो, तर त्याला विचार करून निवडा.